हा म्हणजे एक आक्रमक नेता विरोधी पक्षातला आपल्या सोबत असावा, जेणेकरून उद्या काही केंद्रामध्ये काही मुळात त्यांचे किती निवडून येतात आणि काय येतात यापेक्षा त्यांच्या म्हणण्याची दखल, त्यांच्या वक्तव्याची दखल माध्यमामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून घेतली जाते आणि प्रामुख्याने घेतली जाते. हे तर आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे असा एक नेता आपल्या सोबत असावा जो किमान केंद्र सरकार, राज्य सरकारच्या विरोधात आक्रमकपणे. आक्रमकपणे बोलणारा, मांडणी करणारा असावा भाजपच्या विरोधात. पण राज ठाकरे ज्या पद्धतीनं पुढे जात आहेत त्यात ते भाजपाला दुखावत आहेत, केंद्र सरकारला दुखावत, अमित शहा, नरेंद्र मोदी यांना दुखावत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत ते सोबत दिसले, त्यापूर्वी ते शरद पवार आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सुद्धा त्यांना ती पूरक त्यांची भूमिका होती. आता त्यांची भूमिका बदलणार नाही येत्या पुढच्या काळात, किंवा बदलली तर तो क्रेडिबिलिटीचा खूप मोठा प्रश्न ठरेल. मुख्यतः राज ठाकरे हे भाजपच्या बाजूने का गेले याला कारण हा एन्फोर्समेंट डायरेक्टरेटची त्यांची जी चौकशी आहे ती महत्त्वाची आहे. आणि त्यांच्या या चौकशीनंतर राज ठाकरे थोडेसे मवाळ झालेले आपण पाहायला मिळालं. कारण याच्यापूर्वी लावरेत तो व्हिडिओ याने त्यांनी एक प्रकारे वातावरण ढवळून काढलं होतं 2019च्या निवडणुकीच्या आसपास. पण त्याच्यानंतर राज ठाकरे यांची इन्क्वायरी सुरू झाली आणि त्यांना जवळपास 2-1 वेळेला त्यांना एन्फोर्समेंट डायरेक्टरेटच्या कार्यालयात जाऊन त्यांची इन्क्वायरी झाली होती. आणि त्यानंतर राज ठाकरेवरती दबाव आला होता. ज्याप्रमाणे भाजपनं ईडी आणि CBI, इन्कम टॅक्स यांना मागे लावून ज्याप्रमाणे पक्षांमध्ये आपल्या अनेक करप्ट नेते घेतले, तशा प्रकारे त्यांनी राज ठाकरे यांना करण्याचा प्रयत्न केला. पण राज ठाकरे यांनी स्वतंत्र अस्तित्व राहणंच स्वीकारलं. पण ते म्हणाले की मी निवडणूक लढवणार नाही. आणि त्यावेळेला तो एक ज्याला आपण गुप्त समझोता म्हणू तशा प्रकारचा काहीतरी भाजपबरोबर झाला. पण त्याच्यानंतर राज ठाकरे यांना जर स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल, कारण त्यांच्या लक्षात आलं की पण मग ईडीचं काय झालं? अमित शहासोबत, मुलांसोबत जाऊन 2दा भेटले होते. पण मुद्दा आता असा आहे की त्यांना तसे ते थेट आरोप करत नाही मोदींवरती आणि हा. अमित शहा आणि फडणवीसांवरही करत करतही नाही. नाही. इलेक्शन कमिशनवर करतात. पण दुसरं असं की त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या मुलाला ते निवडून आणू शकत नाही. माही मतदारसंघामधून जो एकेकाळी त्यांचा आमदार तिथून निवडून आला होता, अशा वेळेला त्यांना राजकीय भूमिका घेणं हे भाग पडलेलं आहे. आणि मुलाच्या भविष्यासाठी का होईना त्यांना ही भूमिका घेणं भाग पडले. आणि त्यामुळे भाजपशी 2 हात करणं याला ते तयार झाले आहेत. आता पण मग ईडीचं काय झालं? आता त्याच्यामध्ये भाजप कशा प्रकारे त्यांना अडकवतं ईडीच्या प्रयत्न याच्यामध्ये, की आतापर्यंतच्या मधल्या काळामध्ये ईडीच्या ज्या फायली आहेत त्या राज ठाकरे यांनी क्लिअर केल्या, याच्याबद्दल आपल्याला माहिती नाहीये ना. भाजपचे नेते त्याबाबत बोलतायत, नाही मनसेचे नेते त्याबाबत बोलतायत. पण राज ठाकरे यांनी काहीतरी कॅल्क्युलेशन करून ही भूमिका घेतली असेल असं मला नक्की वाटतं.